बातमी कोल्हापुरातून आहे। कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी, नाले, धरणे आणि धबधबे पुन्हा प्रवाहित झालेत। जिल्ह्यातले एकूण 5 बंधारे सध्या पाण्याखाली गेलेत। पावसाचा जोर हा कायम राहिल्यानं पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत गेल्या 24 तासात 1 फुटांनी वाढ झाली आहे। आणि या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी। पावसामुळे नद्या ज्या आहेत त्या दुतड्या भरून वाहताना पाहायला मिळतात आणि सध्या जिल्ह्यातल्या 5 बंधारे जे आहेत ते पंचगंगा नदीवरचे बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत। आणि शिंगणापूर बंधारा आपण पाहतोय हा ओव्हरफ्लो जो आहे तो झालेला आहे। पाण्याचा प्रवाह जो आहे तो मोठा देखील असल्याचं पाहायला मिळते। हा बंधारा पाण्याखाली गेल्यामुळं हा मार्ग जो आहे तो देखील बंद केलेला आहे। पोलीस जे आहेत या ठिकाणी बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे। या ठिकाणी येणारे जे तरुण असतील, जे नागरिक असतील, त्यांना आवाहन जे करण्यात येते या पुलावरून प्रवास करणं अशा पद्धतीचं आवाहन पोलिसांकडून करण्यात येते। खरं तर संपूर्ण जिल्ह्याभरामध्येच पावसाचा जोर जो आहे तो कायम असल्याचं पाहायला मिळते। राधानगरी धरणातून साधारणतः 4,000 क्युसेक इतका पाण्याचा क्युसेक विसर्ग पाण्याचा असल्यामुळं पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होताना पाहायला मिळते। आज पंचगंगा नदी जी आहे ती 14 फुटांवर पोहोचलेली आहे। त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये जर का पावसाचं प्रमाण जर का जास्त झालं तर आणखी वाढ जी आहे ती होण्याची सुद्धा शक्यता जी आहे ती पाहायला मिळते। मात्र संपूर्ण जिल्ह्याभरात जर पाहिजे झालं तर इचलकरंजी असेल, रुई असेल, शिरूळ असेल, शिंगणापूर हे बंधारे जे आहेत ते आता पाण्याखाली गेलेले आहेत। आणि हळूहळू जसजसं पावसाचं प्रमाण जे आहे ते वाढेल तसतसं हे पाण्याखाली बंधारे जाण्याचं संख्या जी आहे ती सुद्धा जास्त होईल। त्यामुळं प्रशासन जे आहे ते सुद्धा सतर्क असताना पाहायला मिळते। जिल्ह्यातल्या सगळ्याच ठिकाणी साधारणतः गगनबावडा असेल, गडिंग्लज असेल, चंदगड असेल या ठिकाणी पावसाचा जोर जो आहे तो कायम असल्याचं पाहायला मिळते। त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये पावसाचं प्रमाण जर का जास्त झालं तर मात्र कोल्हापूरला संभाव्य पूर परिस्थितीचा धोका ओळखून प्रशासन सुद्धा सतर्क असल्याचं पाहायला मिळतंय। विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर।